श्रोते हो, बायको जर नसेल तर राजवाडा पण सोन आहे. बायकोला नावं ठेवणं हा खरंच गंभीर गुण आहे. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पाणी हालत नाही. घरातलं कोणतं सुख बायकोशिवाय फुलत नाही. नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ काय आहे? तुलना जर केली तर सांगा, तुम्हाला येतं काय? स्वच्छ सुंदर पवित्र घर हे बायकोमुळंच असतं. नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं. वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते. बायकोपेक्षा नवऱ्याचं वय म्हणून जास्त असते. तिचा दोष काय तर मने चांगल्या सवयी लावते. कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते. चिडत असेल अधूनमधून, सहनशीलता संपल्यावर. तुम्हीच सांगा काय होणार 24 तास झोपल्यावर? बायकोची टिंगल करून फेदी फेदी हसू नका. तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर 1 वर बसू नका. बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा. बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा. बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं, देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं. नवरोजी बायकोकडं माणूस म्हणून पहा. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा. कधीतरी कौतुकाचं 2 शब्द बोलावं. तिच्या वाट्याचं एखादं काम तरी आनंदानं शिलावं.